राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही असं आता तानाजी सावंत म्हणतात। मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात। सावंत यांनी राष्ट्रवादीबाबत हे खळबळजनक असं वक्तव्य केलंय। तानाजी सावंत यांच्या विधानानं महायुतीमध्ये पुन्हा वाद होण्याची सध्या शक्यता दिसते। शिकत असल्यापासून आतापर्यंत ही वास्तव जसं एनर्जी म्हणतोय गुढी खाली उलट्यावाला चालू होतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सहन होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर, बापानं थोडा जम दिला की नीट झाला, होत नाही ते लक्षात। त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलेला आहोत। तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही। माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असलं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं। आपण काय लाचार आहोत का सत्तेला? आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीने बोलणार? आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा? तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का? माझी त्यामुळं माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत। आणि त्यामुळं अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर बाहेर पडतो। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी सध्या आपल्यासोबत आहेत। कैलास, आपण पाहतोय तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीबाबत हे खळबळजनक वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या या विधानानं महायुतीमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता सध्या दिसते। तानाजी सावंत हे नेहमीच अगदी वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्राला ते माहीत आहेत। कधी ते भाजपाबद्दल बोलतात, कधी ते राष्ट्रवादीबद्दल बोलतात। त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुती तर नेहमी अडचणीत आली। पक्षांतर्गत कलह देखील समोर आल्याचं पाहायला मिळालं यापूर्वी। आता ते राष्ट्रवादीबद्दल बोलतायत। अगदी मांडीला मांडी लावून बसल्यानं आम्हाला उलट्या होतात असं वक्तव्य केल्यामुळे महायुतीमध्ये हा वाद निर्माण झालेला आहे। या वादाचा अगदी महायुतीला फटका बसू शकतो। त्याचबरोबर महाविकास आघाडी देखील या वक्तव्याचा कसा फायदा उचलते हे पाहावं लागणार आहे। आणि या दोन तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे जरा सध्या अजित पवार आणि कार्यकर्ते जरी नाराज असले तरी भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हा वाद कसा शमवतील हे पाहणं गरजेचं आहे।